हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस, आणि जे पण वोकॅब्युलरीचे वर्ड्स दिले त्यांचा यूज बघूया आपण. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे कॅन्डिड. कॅन्डिडचं डेफिनेशन आहे ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड फ्रँक. म्हणजे काय होतं, जो मनापासून बोलतो त्याला म्हटलं जातं कॅन्डिड, किंवा जो काय आहे स्पष्ट बोलतो, स्पष्ट आहे, त्याला सुद्धा कॅन्डिड असं म्हटलं जातं. सो कॅन्डिड म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर होतं मनापासून बोलणारा, स्पष्ट बोलणारा किंवा स्पष्ट, मनमोकळा आणि दिलखुलास. ओके, सो कॅन्डिडचं डेफिनेशन काय आहे, ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड फ्रँक म्हणजेच काय होतं, मनापासून बोलणारा, स्पष्ट, मनमोकळा आणि दिलखुलास. सिनोनिम्स आहेत फ्रँक, ओपन, ऑनेस्ट, सिन्सिअर, फोर्थराईट आणि स्ट्रेट फॉरवर्ड. आणि अँटोनिम्स आहेत इव्हॅझिव्ह, सिक्रेटिव्ह आणि कॉशियस. ओके, परत एकदा बघूया आपण काय होतं कॅन्डिड म्हणजे, त्याचे सिनोनिम्स काय आहे, अँटोनिम्स काय आहे आणि यूज काय. सो यूज कॅन्डिडचा कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये, हर कॅन्डिड रिमार्क सरप्राइज्ड एव्हरीवन ॲट द मीटिंग. म्हणजेच या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, तिच्या स्पष्ट भाषणाने बैठकीतील सर्वांना आश्चर्यचकित केले. काय होतं, हर कॅन्डिड रिमार्क सरप्राइज्ड एव्हरीवन ॲट द मीटिंग म्हणजे तिच्या स्पष्ट भाषणाने बैठकीतील सर्वांना आश्चर्यचकित केले. ओके, सो काय आहे कॅन्डिड म्हणजे ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड फ्रँक म्हणजे स्वतः मनापासून बोलणारा, स्पष्ट, मनमोकळा आणि दिलखुलास. सिनोनिम्स आहेत फ्रँक, ओपन, ऑनेस्ट, सिन्सिअर आणि फोर्थराईट, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि अँटोनिम्स आहेत इव्हॅझिव्ह, सिक्रेटिव्ह आणि कॉशियस. रिझन काय आहे, ऑनेस्ट काय म्हणते, ऑनेस्ट क्लोजली मॅचेस द मिनिंग ऑफ बिंग ट्रूथफुल अँड ओपन. ऑनेस्ट म्हणजेच काय होतं, त्याचं जे मिनिंग आहे ते सेम आहे, काय आहे, ट्रूथफुल आणि ओपन म्हणजेच काय होतं, ऑनेस्ट होतं, क्लोजली ते मॅच होतं त्याचं मिनिंग. आणि ऑनेस्ट म्हणजे काय होतं, जो की सत्यवादी आहे, इमानी आहे आणि प्रामाणिक आहे, त्याला म्हटलं जातं ऑनेस्ट. नेक्स्ट वर्ड आहे मिटिगेट. मिटिगेटचं डेफिनेशन आहे मेक समथिंग बॅड लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. म्हणजे काय करणे, सौम्य करणे किंवा कमी करणे किंवा हलके करणे, त्याला म्हटलं जातं मिटिगेट. इंग्लिशमध्ये मिटिगेटचं डेफिनेशन काय आहे, मेक समथिंग बॅड लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, सौम्य करणे, सौम्य करणे, कमी करणे, हलके करणे. ओके, इथे काय होतं, ऑनेस्ट म्हणजे काय होतं, सत्यवादी, इमानी आणि प्रामाणिक. तर मिटिगेट म्हणजे होतं सौम्य करणे, कमी करणे किंवा हलके करणे. सिनोनिम्स आहेत एलिव्हिएट, रिड्यूस, लेसन, मॉडरेट, सूथ आणि ईज. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट, इंटेन्सिफाय आणि वर्सन. सो सेंटेन्समध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे. द डॉक्टर प्रिस्क्राईब मेडिसिन टू मिटिगेट द पेन. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, डॉक्टरांनी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी औषध दिले. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, द डॉक्टर प्रिस्क्राईब मेडिसिन टू मिटिगेट द पेन म्हणजे डॉक्टरांनी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी औषध दिले. रिझन काय आहे, एलिव्हिएट मीन्स टू रिड्यूस ऑर रिलीव्ह, अलाइनिंग विथ मिटिगेट. सो एलिव्हेट म्हणजे सुद्धा काय होतं, त्याचं मिनिंग काय आहे, रिड्यूस करणे किंवा रिलीव्ह करणे म्हणजेच कमी करणे. परत एकदा मिटिगेट म्हणजे काय होतं बघूया. डेफिनेशन आहे मेक समथिंग बॅड लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. सिनोनिम्स आहेत एलिव्हिएट, रिड्यूस, लेसन, मॉडरेट, सूथ आणि ईज. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट, इंटेन्सिफाय आणि वर्सन. मिटिगेट म्हणजे होते सौम्य करणे, कमी करणे आणि हलके करणे. नेक्स्ट वर्ड आहे वास्ट. वास्टचं डेफिनेशन आहे ऑफ व्हेरी ग्रेट एक्सटेंट ऑर क्वांटिटी, इमेन्स. म्हणजेच काय होतं, जे की विशाल आहे, खूप प्रचंड आहे, खूप मोठा आहे, त्याला काय म्हटलं जातं, फार मोठा आहे त्याला म्हटलं जातं वास्ट. ओके, सो वास्ट म्हणजे काय होतं,
विशाल, प्रचंड, प्रकांड, अफाट आणि अमाप. फार मोठं सुद्धा म्हणता येतं, फार मोठा. ओके, सो वास्ट म्हणजे होतं विशाल, प्रचंड, प्रकांड, अफाट, अमाप आणि फार मोठा. सिनोनिम्स आहेत ह्यूज, इनॉर्मस, मॅसिव्ह, इमेन्स, लार्ज आणि अँटोनिम्स आहेत टायनी, स्मॉल आणि लिमिटेड. यूज बघूया वास्टचा कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. द वास्ट डेझर्ट स्ट्रेच्ड बियॉन्ड द हॉरिझॉन. हॉरिझॉन म्हणजे काय होते तर क्षितिज. ओके, सो सेंटेन्सचा काय आहे मराठीमध्ये अर्थ, क्षितिजाच्या पलीकडे पसरलेले विशाल वाळवंट. ओके, काय आहे द वास्ट डेझर्ट स्ट्रेच्ड बियॉन्ड द हॉरिझॉन म्हणजे क्षितिजाच्या पलीकडे पसरलेले विशाल वाळवंट. आणि रिझन काय आहे, टायनी इज द अपोजिट ऑफ वास्ट विच डिनोट समथिंग व्हेरी लार्ज. म्हणजेच काय होतं तर टायनी हे काय आहे अपोजिट आहे वास्टचं, जे काय डिनोट करतं की फार मोठं. ओके, व्हेरी लार्ज आहे म्हणून. काय आहे वास्ट म्हणजे ऑफ व्हेरी ग्रेट एक्सटेंट ऑर क्वांटिटी इमेन्स. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो विशाल, प्रचंड, प्रकांड, अफाट, अमाप आणि फार मोठा. सिनोनिम्स आहेत ह्यूज, इनॉर्मस, मॅसिव्ह, इमेन्स आणि लार्ज. आणि अँटोनिम्स आहेत टायनी, स्मॉल आणि लिमिटेड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे झिलियस, ZEALOUS. झिलियसचं मीनिंग आहे हॅव्हिंग ऑर शोईंग झील आणि फर्वेंट. काय होतं हॅव्हिंग ऑर शोईंग झील आणि फर्वेंट म्हणजे उत्साही, जो खूप उत्साही असतो त्याला काय म्हटलं जातं झिलियस. सो झिलियसचा मराठीमध्ये काय अर्थ होतो, उत्साही, आवेशी आणि उत्कट. ओके, सिनोनिम्स आहेत एन्थुसियास्टिक, पॅशनेट, ईगर, फर्वेंट आणि अर्डेंट. ओके, आणि अँटोनिम्स आहेत इनडिफरंट, अपॅथेटिक आणि अनएन्थुसियास्टिक. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे झिलियसला, शी वॉज झिलियस अबाउट प्रमोटिंग द न्यू इनिशिएटिव्ह. म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ होतो ती नवीन उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी उत्साही होती, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. काय आहे शी वॉज झिलियस अबाउट प्रमोटिंग द न्यू इनिशिएटिव्ह म्हणजे ती नवीन उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी उत्साही होती. झिलियसचं डेफिनेशन आहे हॅव्हिंग ऑर शोईंग झील, फर्वेंट म्हणजेच होतं उत्साही, आवेशी आणि उत्कट. त्याचे सिनोनिम्स आहेत इन्थुसियास्टिक, पॅशनेट, ईगर, फर्वेंट आणि अर्डेंट. आणि अँटोनिम्स आहेत इनडिफरंट, अपॅथेटिक आणि अनएन्थुसियास्टिक. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो रिझन बघून घेऊया आता. रिझन काय आहे, इनडिफरंट डिनोट्स अ लॅक ऑफ एन्थुसियाझम अपोजिट झिलियस. ओके, इनडिफरन्स काय आहे हे झिलियसचं अपोजिट आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे बिब्लिओफिल, BIBLIOPHILE. बिब्लिओफिलचं काय आहे तर मीनिंग अ पर्सन हू लव्स अँड कलेक्ट्स बुक्स इज कॉल्ड अ बिब्लिओफिल. बिब्लिओफिल म्हणजे काय आहे तर जो असतो पुस्तक प्रेमी. पुस्तक प्रेमीला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्डमध्ये बिब्लिओफिल. असा पर्सन, असा व्यक्ती ज्याला बुक्स कलेक्ट करायला आवडतं, ज्याला बुक्स कलेक्ट करायला आवडतं आणि वाचायला आवडतं, त्याला म्हटलं जातं बिब्लिओफिल. सो बिब्लिओफिल म्हणजे काय होतं पुस्तक प्रेमी. ओके, द पर्सन हू लव्स, ज्याला पुस्तकं कलेक्ट करायला आवडतात आणि जो पुस्तकांबद्दल ज्याचं प्रेम असते त्याला म्हटलं जातं बिब्लिओफिल. नेक्स्ट वर्ड आहे अपियरी, APIARY. अपियरी म्हणजे काय होतं अ प्लेस वेअर बीज आर केप्ट इज कॉल्ड ॲन अपियरी. म्हणजे काय तर मधमाशा जिथे पाळतात त्या जागेला काय म्हटलं जातं अपियरी असं म्हटलं जातं. सो काय होतं अपियरी म्हणजे मधमाशा जेथे पाळतात अशी जागा, त्या जागेला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये अपियरी. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे अकोमोडेट. अकोमोडेटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन A, ACCOMMODATE. आणि अकोमोडेट म्हणजे काय होतं की एखाद्याला मदत करणे किंवा जागा करणे
राहायची सोय करणे म्हणजे काय होतं अकोमोडेट. अकोमोडेटची स्पेलिंग आहे ACCOMMODATE आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्याला मदत करणे, जागा करणे किंवा राहायची सोय करणे. नेक्स्ट वर्ड आहे प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेजची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी PRIVILEGE. प्रिव्हिलेज म्हणजे काय होते तर विशेषाधिकार. प्रिव्हिलेज म्हणजे काय होतं विशेषाधिकार किंवा विशेष हक्क, सुवर्ण संधी सुद्धा म्हटलं जातं. तर काय आहे प्रिव्हिलेज म्हणजे? प्रिव्हिलेजचं स्पेलिंग आहे PRIVILEGE करेक्ट स्पेलिंग आणि त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये विशेषाधिकार, विशेष हक्क आणि सुवर्ण संधी. नेक्स्ट इडियम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे काय होतं वर्क लेट इंटू द नाईट. म्हणजेच काय करणे तर उशिरापर्यंत काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत अभ्यास करत राहणे, त्याला म्हटलं जातं बर्न द मिडनाईट ऑइल. काय होतं बर्न द मिडनाईट ऑइलचा अर्थ? उशिरापर्यंत काम करणे म्हणजे होतं बर्न द मिडनाईट ऑइल. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय होतं बी एक्झॅक्टली राईट. बी एक्झॅक्टली राईट म्हणजे काय तर अगदी बरोबर सांगणे, अगदी बरोबर सांगणे. नेक्स्ट आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅगचा काय अर्थ आहे? लेट द कॅट आउट ऑफ बॅगचा अर्थ आहे रिव्हील अ सिक्रेट. म्हणजेच काय होतं तर निष्काळजीपणे किंवा चुकून एखादा रहस्य उघड करणे, त्याला म्हटलं जातं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे सिक्रेट रिव्हील करणे. याचा काय होतं अर्थ? निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे म्हणजे होतं लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट काय आहे? ओके नेक्स्ट आहे कीप हर कूल. कीप हर कूलचा काय अर्थ होतो तर रिझन काय आहे कीप हर कूल फिट्स द कॉन्टेक्स्ट ऑफ स्टेइंग काम. म्हणजेच काय करणे शांत राहणे किंवा चिंता न करणे सुद्धा म्हटलं जातं. सो कीप हर कूलचं काय आहे अर्थ स्टेइंग काम म्हणजेच शांत राहणे किंवा चिंता न करणे. नेक्स्ट आहे ओके हे 11th नंबरचं आहे, हे 12th नंबरचं आहे, हे 13th नंबर. ओके 13th नंबरचं काय आहे हिट द जॅकपॉट. हिट द जॅकपॉटचं मीनिंग आहे अचीव ग्रेट सक्सेस. अचीव ग्रेट सक्सेस म्हणजे काय होतं मोठे किंवा अनपेक्षित यश मिळवणे. ओके किंवा मोठे यश संपादन करणे सुद्धा म्हटलं जातं. सो हिट द जॅकपॉटचा काय अर्थ होतो अचीव ग्रेट सक्सेस म्हणजेच काय होतं मोठे किंवा अनपेक्षित यश मिळवणे. आणखी काय म्हटलं जातं की मोठे यश संपादन करणे म्हणजे होतं हिट द जॅकपॉट. नेक्स्ट आहे 14th नंबर ब्रोक द आईस. ब्रोक द आईस किंवा ब्रेक द आईस त्याला म्हटलं जातं ईज टेन्शन इन सोशल सिच्युएशन. म्हणजे काय होतं ब्रोक द आईस म्हणजे वातावरण हलके फुलके करणे.
वातावरण हलके फुलके करणे. ओके, ब्रोक द आईस म्हणजे इज टेन्शन इन अ सोशल सिच्युएशन, त्याचा अर्थ काय होतो, वातावरण हलके फुलके करणे. नेक्स्ट आहे 15th नंबर, पुल स्ट्रिंग. पुल स्ट्रिंगचा मीनिंग आहे यूज इन्फ्लुएन्स टू गेन अन ऍडव्हान्टेज. तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो अधिकाराचा वापर करून मदत मिळवणे. तर काय होतं, पुल स्ट्रिंग्स म्हणजे यूज इन्फ्लुएन्स टू गेन अन ॲडव्हान्टेज म्हणजेच अधिकाराचा वापर करून मदत मिळवणे. नेक्स्ट आहे फेल फ्लॅट. फेल फ्लॅट म्हणजे काय होतं, तर फेल फ्लॅट डिस्क्राइब्स अ फेल्ड एफर्ट्स मॅचिंग द कॉन्टेक्स्ट. ओके, फेल फ्लॅट म्हणजे काय म्हणते, तर पूर्णपणे अपयशी ठरणे. म्हणजेच काय होतं, डिस्क्राइब अ फेल्ड एफर्ट्स. फेल्ड एफर्ट्स म्हणजे काय होतं, तर पूर्णपणे अपयशी ठरणे. फेल फ्लॅटचा अर्थ होतो मराठीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरणे. ओके, परत एकदा वाचून घेऊ आपण. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय होतं, बर्न द मिडनाईट ऑइल. बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे काय होतं, वर्क लेट इन टू द नाईट. म्हणजेच काय, तर उशिरापर्यंत काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत अभ्यास करत राहणे. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे होतं बी एक्झॅक्टली राईट. बी एक्झॅक्टली राईटचा अर्थ होतो अगदी बरोबर सांगणे किंवा बोलणे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे होतं रिव्हील अ सिक्रेट. म्हणजेच काय, तर निष्काळजीपणे किंवा चुकून एखादे रहस्य उघड करणे. आणि नेक्स्ट आहे कीप हर कूल. कीप हर कूलचा काय अर्थ होतो, स्टेइंग काम म्हणजे शांत राहणे किंवा चिंता न करणे, त्याला म्हटलं जातं कीप हर कूल. नेक्स्ट हिट द जॅकपॉट. हिट द जॅकपॉटचा अर्थ आहे अचीव ग्रेट सक्सेस. म्हणजेच काय, तर मोठे किंवा अनपेक्षित यश मिळवणे किंवा मोठे यश संपादन करणे. नेक्स्ट ब्रोक द आईस किंवा ब्रेक द आईस म्हणजे होतं इज टेन्शन इन अ सोशल सिच्युएशन. म्हणजेच वातावरण हलके फुलके करणे. नेक्स्ट पुल स्ट्रिंग्स म्हणजे होतं यूज इन्फ्लुएन्स टू गेन अन ॲडव्हान्टेज. म्हणजेच काय, तर अधिकाराचा वापर करून मदत मिळवणे. आणि लास्ट आहे फेल फ्लॅट. फेल फ्लॅटचा अर्थ होतो अ फेल्ड एफर्ट्स. म्हणजेच पूर्णपणे अपयशी ठरणे. त्याचा अर्थ होतो पूर्णपणे अपयशी ठरणे. फर्स्ट आपण वर्ड पाहिलेला होता कॅन्डिड. सो कॅन्डिड म्हणजे काय होतं, तर ट्रूथफुल अँड स्ट्रेट फॉरवर्ड फ्रँक. म्हणजेच काय, तर मनापासून बोलणारा, जो स्पष्ट आहे, जो मनमोकळा आहे किंवा जो दिलखुलास आहे, त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. नेक्स्ट मिटिगेट म्हणजे आहे मेक समथिंग बॅड लेस सिव्हिअर सिरियस ऑर पेनफुल. म्हणजेच काय, तर सौम्य करणे, कमी करणे किंवा हलके करणे. वास्ट म्हणजे होतं ऑफ व्हेरी ग्रेट एक्सटेंट ऑर क्वांटिटी. इमेन्स म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो विशाल, प्रचंड, प्रकांड, अफाट, अमाप आणि फार मोठा. नेक्स्ट झिलियस म्हणजे होतं हॅव्हिंग ऑर शोईंग झील आणि फर्वेंट. म्हणजेच काय, तर जो उत्साही आहे, आवेशी आहे, उत्कट आहे, त्याला म्हटलं जातं झिलियस. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं बिब्लिओफिल. बिब्लिओफिल म्हणजे काय होतं, जो पुस्तक प्रेमी आहे, ज्याला पुस्तकांबद्दलचं प्रेम आहे, ज्याला पुस्तकं कलेक्ट करायला आवडतात, जमा करायला आवडतात, त्याला म्हटलं जातं बिब्लिओफिल. नेक्स्ट अपियरी. अपियरी म्हणजे काय होतं, तर मधमाशा जिथे पाळल्या जातात अशी जी जागा असते त्याला म्हटलं जातं अपियरी. अकोमोडेट म्हणजे होतं एखाद्याला मदत करणे, जागा करणे किंवा राहण्याची सोय करणे, त्याला म्हटलं जातं अकोमोडेट. आणि लास्ट आहे प्रिव्हिलेज. प्रिव्हिलेज म्हणजे काय होतं, तर विशेषाधिकार किंवा विशेष हक्क, सुवर्ण संधी सुद्धा म्हणू शकतो आपण. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या, मराठीमधले त्याचे मिनिंग्स वाचून घ्या, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे काही रिझन्स दिलेले आहे, काही आज रिझन्स दिलेले आहे ते सुद्धा एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड झालेले आहे ते सुद्धा परत एकदा रिवाइज करत चला आणि जे आता रेग्युलर मध्ये जे वर्ड्स होत आहेत ते सुद्धा परत परत वाचत चालत जा. आता एक्झाम्स येत आहेत, सो एक्झाम करता तुम्ही प्रिपेअर राहिले पाहिजे, इंग्लिश करता, वोकॅब्युलरी करता, आणि परत परत वाचत चालत जा वर्ड्स. आणि जे सेंटेन्सेस दिलेले आहे, यूज दिलेले आहे, ते यूज सुद्धा परत एकदा तुम्ही वाचून घ्या. आणि मी जे मराठीमध्ये तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे सेंटेन्सचे ते सुद्धा नोट डाऊन करत चला. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सिनोनिम्स आहेत आणि जे वर्ड्स आहेत ते घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.